नमस्कार, अस्तिस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत सोयाबीन पुलाव। तर इथे मी एक वाटी सोयाबीन 15 मिनिटांपूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। याचं पूर्ण पाणी आता काढून टाकलेलं आहे। त्यानंतर इथे एक वाटी बासमती तुकडा मी घेतलेला आहे। हाही 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण पुलाव करायला घेऊया। तर हा पुलाव आपण कढईमध्येच करणार आहोत। तर यासाठी आपल्याला इथे 5 मोठे चमचे तेल घालायचे आहे। तर सर्वात आधी आपण हा जो सोयाबीन आहे हा तेलामध्ये थोडा परतवून घेणार आहोत। असं केल्याने सोयाबीनचा जो उघरट वास असतो तो निघून जातो। तर गॅस मोठा करून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। यामध्ये किंचित आपल्याला हळद घालायची आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परतवत राहायचं आहे। अगदी 2 मिनिटं फक्त परतवत राहायचं आहे। 2 मिनिटं परतवून झालेला आहे। गॅस आता कमी करायचा आणि काढून घ्यायचा आहे। आता इथे गॅसची आच मोठी करून आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे, तेजपान घालायचे 1-2, थोडंसं हिंग घालायचं आहे। आता इथे एक मध्यम कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे आणि परतवून घ्यायचं आहे। कांदा आता इथे नरम झालेला आहे, तेव्हा यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची 1 चमचा। आता ही पेस्ट थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो। तर इथे एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। आता गॅसची आच इथे कमी करायची आहे। यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट, आमचूर पावडर अर्धा चमचा, पुलाव मसाला 1 चमचा। आता परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये हा परतवून घेतलेला सोयाबीन घालायचा आहे। सोयाबीन परतवून झाला की यामध्ये आता हे तांदूळ घालायचे आणि परतवून घ्यायचे। आता तांदळाच्या वरती तिप्पट पाणी येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आधीही आपण सोयाबीनमध्ये मीठ घातलेला, तर त्यानुसारच आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला गॅस आधी मोठा करा आणि एक उकळ आला की नंतर मध्यम करा। तर इथे आता एक मोठा उकळ आलेला आहे, तेव्हा आता आपण गॅस मध्यम करून हा पुलाव आपण शिजवून घेऊया। तर इथे आता पाणी अगदी कमी झालेलं आहे, तर एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। गॅस इथे आता अगदी कमी करायचा आहे। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तांदूळ आतला छान शिजलेला आहे। आता गॅस मी बंद करत आहे आणि लगेच झाकण काढू नका, असंच 5 मिनिटं राहू द्या, नंतर ताटामध्ये काढून घ्या। तर 5 मिनिटांनंतर हा सोयाबीन पुलाव मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे। आपली रेसिपी तयार आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।